हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल समृद्धी सिंपल लाईफ. नमस्कार सगळ्यांना. आणि आज आपण चाललेलो आहोत क्रूज डिनरसाठी आणि दुबईला चाललो आहोत. मस्त ऐकलं असेल बऱ्याच जणांनी क्रूज डिनरचं. तर डिनर आहे म्हणजे ऑफकोर्स रात्रीचं आहे, तर दुपारच्या म्हणजे थोडंसं इव्हिनिंग टाईमला असं आम्ही निघालो आणि सनसेट मस्त कॅप्चर करायला भेटलं. मला खूप छान निवांत वातावरण होतं आणि मध्ये खूप ट्रॅफिक वगैरे लागल्यामुळे पोचायला थोडा उशीर झाला. थोडा म्हणजे आमचं प्लॅन ठरलं होतं की आपण जायचं आहे बुर्ज खलिफाला, पण बुर्ज खलिफाचा प्लॅन कॅन्सल करावा लागला, इतकं लेट झालं बिकॉज ऑफ ट्रॅफिक. आणि आम्ही इथे पोचलोत फायनली. इथे पोचल्यानंतर आता क्रूज डिनर म्हणजे माहिती आहे तुम्हाला, बोटीवरती डिनर घ्यायचं आहे. तर एक छान मनामध्ये असं होतं की आपण मस्त डिनर करणार आहोत आज, छान होणार आहे आपलं जेवण. इथे पोचल्यानंतर बघितलं एकदम सगळीकडे लाईट्स लागलेल्या आहेत. एरिया खूप छान आहे, ऑफकोर्स पॉश एरिया आहे आणि त्याच्यामुळे एकदम ग्लिटर दिसते आपल्याला इकडे सगळीकडे. आणि तेच सगळं आपल्याला पाण्यातनं पण बाजूबाजूचा अनुभवायला मिळणार आहे. तर चला, इथे एंट्री झाली होती. आपले काही एजंट्स ठरलेले असतात. त्याची फी बघितली तर 50 to 60 दिरम्स अराउंड वन सिंगल पर्सन असते. म्हणजे जवळजवळ 1300 ते 1500 दिरम्स आपल्याला, 1500 रुपीज इंडियन रुपीमध्ये चार्जेस लागतील. इथे पोचल्यानंतर छान म्हणजे फर्स्ट फ्लोअर आणि ग्राउंड फ्लोअर असे दोन बोटीचे हे आहेत. तर त्याच्यामध्ये आम्ही वरच्या फ्लोअरवरती होतो. पोचल्यानंतरच तुम्ही बघता बाजूला ते छान ग्लिटर दिसते, बाजूला दुसऱ्या पण बोट्स आहेत आणि त्या छान लाईट केलेल्या आहेत. मस्त सुंदर दिसते, वातावरण शांत आहे, निवांत आहे. जी काही गर्दी आहे ती बोटीवरच आहे. आल्यानंतर आपल्याला मस्त वेलकम ड्रिंक ती लोक सर्व करतात, कोल्ड ड्रिंक वगैरे. आणि मला एकदम घसा त्यावेळेला खूप जास्त खराब होता, तर मी काय ते कोल्ड ड्रिंक प्यायली नाही. आणि मग सुरू झालं माझा कॅमेरा ओपन करून. बघा किती सुंदर दिसतंय. आजूबाजूला खूप मोठ्या बिल्डिंग्स आहेत ना, त्याचे लाईट्स असे त्याच्यामध्ये पडल्यात. आणि ब्रिजसारखा एक एरिया आहे बघा समोरचा, इथून बोट पास करतात ती लोक. हा कॉर्निश एरिया आहे ॲक्च्युली. आणि तिथे ना पूर्ण तुम्हाला एक म्हणजे बॉलिवूड स्टाईल मूवीचं एक फिलिंग येतं. खूप छान असं ब्रिजच्या खालून बोट जेव्हा घेऊन जातात ना, बघा हा ब्रिज आहे, एकदम तसंच छान फिलिंग आलं. मस्त आपण रेकॉर्ड करूया म्हटलं. आणि इथे डिनरसाठी आलो होतो. तर बोटीत आल्यानंतर आजूबाजूचं सगळं शूट केलं, थोडंसं ब्रिजचं शूटिंग केलं, लाईट्स आणि बाजूला असे छान वॉटर शो वगैरे पण चालू होता. इथून बुर्ज खलिफासुद्धा दिसतो. थोड्या वेळाने त्यांनी आम्हाला विचारलं काही कोल्ड ड्रिंक कॉफी वगैरे घेणार का, तर माझा घसा खराब होता म्हणून मी कॉफी घेतली. छान होती कॉफी. आणि इथे यांनी ज्यूस वगैरे घेतलेलं आहे. तर मी सांगते तुम्हाला की ते आधी तुम्हाला विचारणार नाहीत, सांगणार नाहीत की ह्याच्यासाठी एक्स्ट्रा चार्जेस लावले जातील. तर तुम्ही त्यांना विचारून घ्या, कारण की यासाठी एक्स्ट्रा चार्जेस आणि तुम्हाला प्लेनमध्ये सुद्धा एवढे चार्जेस लागणार नाही जेवढे चार्जेस ते एका कॉफीसाठी लावतात. बघा इथं मस्त लाईट शो चालू होता आणि बाजूला मस्त फाउंटन्स आहेत. काय होतं, लोकांची गर्दी होते, सगळेच कॅप्चर करायला येतात, फोटोज आणि सेल्फी काढायला त्याच्यामध्ये. हे बघा इतकं सुंदर दिसत होतं ना, ते छान वाटत होतं. मस्त फाउंटन शो चालू होता, पाण्याचे फवारे असे रंगीबेरंगी आणि त्याच्यामध्ये लाईट्स पण ब्लिंक करत होत्या. खूप छान वाटत होतं, शांत. लगेचच त्यांनी डिनरसाठी तिथे हे केले, तर मला म्हणजे डिनर बघून मला असं मूड थोडासा ऑफ झाला. चिकन होतं, रोस्टेड चिकन, आणि त्यांचं एक अरेबियन जो ब्रेड असतो ना, तो म्हणजे रोटीसारखाच असतो साधारण, ते होतं. नूडल्स होत्या, पास्ता होता. सगळं अतिशय थंड होतं आणि टेस्ट मला असं वाटलं की यार घरीच बेटर होतं. जेवलो असतं. तर बुर्ज खलिफा इथून अशी मस्त बोट वळून घेतात की एवढ्या लांबून सुद्धा, तो मोठाच असल्यामुळे खूप लांबूनही दिसतो बुर्ज खलिफा. मग जेवणाचं काहीतरी पोटात ढकललं थोडंसं
म्हणजे एकदम मूड ऑफ झाला खरं बघायला गेलं तर, कारण मी एवढ्याला ट्रॅव्हल करून गेलो होतो आणि बऱ्याच वेळेला आता आय डोंट नो की हे क्रूज टू क्रूज काही डिफर करतं की नाही, पण ह्याच्या आधी माझे मिस्टर गेले होते एकदा, तेव्हा त्यांनी सांगितलं खूप छान होतं डिनर. म्हणून मला वाटलं होतं, एक्सपेक्टेशन होत्या, पण एक्सपेक्टेशनला अगदीच डिनरला 1-2 मार्कच देऊ शकतो आपण, 1 मार्क देऊ शकतो 10पैकी. पण त्यानंतर इथे थोड्या वेळाने असा शो स्टार्ट केला त्याने बघा. आता मी छान रेकॉर्ड केला आहे, तुम्ही बघायचं असेल तर बघा, आणि तर पॉज करा किंवा फॉरवर्ड करून पुढे जाऊन बघू शकता. हे इथे त्याने असे काही कार्यक्रम करतात, काही बोटींवरती सिंगिंगचा असतो कार्यक्रम. तर हे बघा मस्त. आता हे चेंज होत जाईल, थोडंसं लाईट्स वगैरे ॲड होत जातील. आणि छोटीशीच बोट आहे, फार मोठी अशी नाही आहे, पण त्याच्यामध्ये मॅनेज केले त्यांनी स्पेस घेऊन. आणि म्युझिकवरती खूप छान वाटतं इथे ऐकायला, पण ती म्युझिक इथे टाकली तर स्ट्राईक येईल किंवा कॉपीराईट येतं, त्याच्यामुळे म्युझिक नाही मी इथे ॲड केली आहे. पण मला अजून तेवढेसे रूल्स पण माहीत नाही आहेत, किती सेकंड्स म्युझिक टाकली तर त्याच्यावर काही कॉपीराईट येणार नाही असं. तर हे बघा, हे लाईट लागल्यानंतर त्यांनी तो तसा ड्रेस बनवून घेतला, तर हे खूप छान वाटत होतं. आणि क्रूज डिनरसाठी जर तुम्ही येत असाल तर डिनरचा विचार सोडून थोडंसं शांतता, छान तुम्हाला दुबईचा एरिया आजूबाजूचा बघायला मिळतो. कारण दुबईच्या मला वाटतं बाहेरून जे ट्रिप्स येतात तर त्याच्यामधलं हे एक आकर्षण असतं की तुम्हाला क्रूज डिनरसाठी घेऊन जाणार. आणि तर मग तुम्ही डिनरसाठी येणार असाल तर थोडं स्नॅक्स घेऊन या. एंटरटेनमेंट म्हणून येत असाल तर आहे, थोडीशी एंटरटेनमेंट तुम्हाला मिळेल. डिफर करू शकतं, काही ठिकाणी वेगळंही असू शकेल मे बी. इथे काय करतात हे असे, यांनी डान्स केल्यानंतर काही लोक त्यांना आपल्या खुशीने काही पैसे देतात. काही कपल्स आले होते इथे जे हनीमूनसाठी आले होते, जिथे राहणारे रिलेटिव्ज असतात मग त्यांच्याकडे येऊन राहतात, आणि मग असं हनीमूनचा अनुभव घेतला जातो. जे चिपळूणवरून आले होते कोकणातून, त्यांच्याशी थोडीशी ओळख झाली, भेट झाली, आणि पुन्हा डान्स एन्जॉय केला थोडा वेळ, आणि पुन्हा आम्ही आजूबाजूचं शूटिंग केलं. आणि मस्त रात्रीला बघा चंद्राचं दर्शन घ्या. पाण्यामध्ये चंद्राचा प्रकाश इतका छान पडला होता. आजूबाजूच्या ज्या बिल्डिंग्स आहेत त्या इतक्या छान अट्रॅक्टिव्ह होत्या, खूप सुंदर होत्या. ते आता ह्या एका व्यक्तीने हा डान्स परफॉर्मन्स केला, तर तीच थोड्या वेळाने तुम्ही जर व्यक्ती बघाल तर कसं चेंज करून आली आहे ते तुम्हाला दिसेल. आणि ते सगळ्या प्लेट्स वगैरे त्यांनी जमा केल्या. बऱ्याच लोकांनी फूड खाल्लं नव्हतं, पण काही लोकांना ते आवडलं. तर तुम्ही जाल तेव्हा जरा काही सर्व करतील त्याच्या आधी विचारून घ्या की तुम्हाला एक्स्ट्रा पे करायचं आहे की इट इज इन्क्लुडेड इन द पॅकेज, हे विचारून घ्या. हे बिल्डिंग बघा, इतकं छान ग्लिटर, इतकं सुंदर दिसत होतं. काही बर्ड्स पण होते पाण्यामध्ये पोहणारे, आणि ते बोटीच्या पुढे पुढे मी त्याला ट्राय केलं रेकॉर्ड करायला, पण ते खूपच म्हणजे काळोख असल्यामुळे पाण्यामध्ये दिसत नव्हते. ते छोटे छोटेसे असे होते. वेळात वेळ काढून आलात तर आणखीन खूप छान अट्रॅक्शन्स आहेत बघण्यासारखे इथे. म्हणजे पॅकेज असतं टूर्सचं, त्याच्यामध्ये हे दुबईचा एरिया फिरवला जातो. हे बघा फाउंटन शो इतकं सुंदर आहे. ते एक हॉटेल आहे तिथे, मला वाटतं तिथे चालू आहे. इथे बाजूला दिसतो ना रेड कलरचा एरिया, तो मस्त त्या हॉटेलचा एरिया आहे. आणि तिथे आतमध्ये छान जेवण वगैरे असं चालू आहे लोकांचं. ते थोडंसं मी विचार केला लांबूनच आपण रेकॉर्ड करू. आणि इथे बघा आता जो डान्स करणारा व्यक्ती होता आणि त्याने असे कपडे चेंज करून आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी हे बघा, हे प्रत्येकाला उगाच जाऊन आपलं टाईमपास डान्स करायचा आणि एक थोडक्यात कॉमेडी, थोडंसं माहोल जो असतात ना तो चेंज करायचा प्रयत्न केला होता एक.
डान्स करून प्रत्येकाला जायचं, जेंट्सना पकडायचं. ॲक्च्युली आतमध्ये तो जी मगाशी डान्स करणारी व्यक्ती तीच आहे. त्याने कपडे चेंज करून घातलेले आहेत. तसं मस्तच छान एक संध्याकाळ एन्जॉय करायला चांगली आहे. खूप घाईघाईत फिरणं असतं तर ते मला आवडत नाही. असं निवांतपणे छान फिरायला आवडतं. बोटीमध्ये बसून छान तुम्ही तो तिकडचा एक दुबईचा लाईफ आहे त्याचं थोडीशी एक झलक याच्यामध्ये दिसते. हा दुसऱ्या इकडे बोट्स लागलेले आहेत बघा. असं पूर्ण एरिया ते लोक फिरवून काढतात. मला वाटतं 2 ते 2.5 तासाचं असतं. तर या नक्की एन्जॉय करा.